नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणींनो, आज मी इथं मस्त कवळे लसलशीत असे 2 दोडके घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि दोडकेसुद्धा घरचेच आहे, काही विकत नाही आणलेले, पाहू शकता. आता इथं या दोडक्याची मस्त अशी वरची साल अशी काढून टाकायची. बघा शिरा ह्या का अशा सहज निघतात, थोडंसं आत गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला फक्त या शिरा काढायच्यात. पहा, अगदी सरासरा हे केलं तरी शिरा निघतात याच्या. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या शिरा अशा काढून घ्यायच्या. दोन्ही दोडक्यांच्या मस्त अशा शिरा काढून घ्यायच्यात. दोडक्याची भाजी म्हणजे खायला खरंच खूप पौष्टिक, आणि म्हणून तशी ही आपल्याला दोडक्याची भाजी बनवता येते बरं का. चला, हे बघा, आज मी अशा पद्धतीने दोडका हा चिरून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, अक्षरशः लांबडा लांबडा, जशी आपण उभी भेंडी चिरतो त्या टाईप मी हा दोडका चिरलेला आहे. आता दोडका चिरून हा संपूर्ण असा पाण्यात स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पहा आपल्याला, आणि त्याला पाण्यातच आपल्याला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हा दोडका मी चिरून घेतलेला आहे. चला, आता त्याच्यानंतर पाहूया इथं वाटण. बघा, अगदी साधं सोपं वाटण आहे, काही जास्त नाही. इथं थोडेसे शेंगदाणे आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्यांची दांडकी असं टाकलेलं आहे. ह्या दांडक्या म्हणजे कोथिंबिरीच्या काड्या म्हणजे खूपच पौष्टिक असतात, त्याच्यामुळं त्या काड्या वाया नाही घालून द्यायच्या. त्याच्यानंतर पाहू शकता इथं पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी तेलही टाकलं आहे, पाहू शकता. तेलामध्ये जिरी मोहरी टाकली, छान जिरी मोहरी आपली तडतडलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला मी आता इथं गोट्याने लसूण टेचून घेते, तोसुद्धा मी टाकणार आहे. पहा, असा गोट्याने लसूण टेचला की त्याच्यात चांगला मस्तपैकी त्याचा आहार पूर्ण त्या आपल्या मसाल्यात उतरतो बरं का. कधी लसूण टेचून घालीत जा. अगदी चांगल्या पद्धतीने लसूण आणि ते परतून घेतल्याच्यानंतर लगेच कांदा टाकायचा. तेलही जास्त तापलेलं आहे, त्याच्यामुळं पटापट सगळ्या वस्तू आपल्याला याच्यात टाकून द्यायच्यात, म्हणजे सगळ्यासोबत अशा परतता येईल. चला, आता इथं अर्धा टॅमॅटो बी टाकला आहे पहा मस्तपैकी. आता हे पूर्ण चांगल्या पद्धतीने असं आपण परतून घेऊया. पहा, कांदा टॅमॅटो अगदी सॉफ्ट असा झाला पाहिजे आपला बरं का. हे बघा, मस्त रंग आलेला आहे आणि कांदा टॅमॅटो बी मस्त असं सॉफ्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अक्षरशः 3-4 माणसांसाठी ही भाजी करायची, जास्तही नाही करायची आपल्याला. भाजी ही थोडीच करायची. याच्यात नंतर थोडीशी हळद, स्वादिष्ट मसाले असे आपल्याला याच्यात टाकून द्यायच्यात, पाहू शकता तुम्ही. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, थोडीशी हळद, मटण मसाला, कांदा, असे इतर काही मसाले टाकून द्यायच्यात. आता मस्तपैकी आपल्याला हलवून घ्यायचे. पहा, हे त्याच्यानंतर लगेच कोथिंबीर टाकायची. सगळ्या गोष्टी हलवून घेतल्या की कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर दोडकासुद्धा धुवून टाकून द्यायचा आहे. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ, पहा मूठभर इथं भिजत टाकली होती 10 मिनटं, तीसुद्धा टाकली. चवीनुसार मीठ. आता या सगळ्या गोष्टी आपण टाकून दिल्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचे पहा, आपण जे वाटण वाटलं होतं ते सुद्धा लगेच टाकून देणार आहे, कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला अशा परतून घ्यायच्यात मस्तपैकी. मस्त सगळ्या वस्तू परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यात ग्लासभर पाणी वतायचे. पहा, पाणी वतल्याच्यानंतर पाहू शकता इथं आता ग्लासभर पाणी वतलंय, जास्तही नाही. आता आपल्याला याच्यावर 10 मिनटं बी नाही, 5 मिनटं फक्त झाकण ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं. आणि 5 मिनटांनी आपल्याला पाहायचे. पाहू शकता पूर्ण आपल्याला दोडक्याची भाजी जशी हवी अक्षरशः तशी झालेली आहे मस्तपैकी. पहा, इथं डाळही खूप छान दिसते आणि भाजी बी खूप मस्त वाटते. आवडली तर नक्कीच सांगा, एक लाईक करा.